स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला आपण रेडियस रेशो हा कन्सेप्ट बघितला होता आणि रेडियस रेशो इज ॲप्लिकेबल ओनली फॉर आयनिक कंपाऊंड्स. रेडियस रेशो कशासाठी ॲप्लिकेबल आहे? फक्त आयनिक कंपाऊंड्स. मग आज आपण काय करू, काय आयनिक कंपाऊंड्सचे एक्झाम्पल्स बघू जे स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. तर सम आयनिक कंपाऊंड्स, सम आयनिक कंपाऊंड्स. याचा पुढलं लेक्चर पण सम आयनिक कंपाऊंड्स वर असेल. आज आपल्याला कोणते आयनिक कंपाऊंड्स पाहिजे? ए बी टाइपचे आयनिक कंपाऊंड्स. आज आपल्याला कोणते टाइपचे आयनिक कंपाऊंड्स पाहिजे? ए बी टाइप. ए बी टाइप म्हणजे काय? इथं ए हा कटायन आहे, बी हा अनायन. दिस ए इज कटायन, बी इज अनायन. कटायन कोणाला म्हणायचे? ज्याच्यात इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्याला काय म्हणायचं? कटायन. तर जे इलेक्ट्रॉन रिच आहे त्याला म्हणायचं अनायन. मग मी असं म्हणतो कटायन टू अनायन रेशो इज 1:1, कारण ए बी टाइप आहे. कटायन आणि अनायन रेशो काय? 1:1 आहे. ओके, तर याच्यात आपल्याला 3 एक्झाम्पल्स बघायचे. फर्स्ट इज NaCl. NaCl सोडियम क्रिस्टल. आपण जे मीठ खातो ते सोडियम क्लोराइड. सोडियम क्रिस्टल नाही, सोडियम क्लोराइड. NaCl जे मीठ आपण खातो, सोडियम क्लोराइड. दुसरं क्रिस्टल बघायचं आहे आपल्याला, क्रिस्टल सीझियम क्लोराइड. सीझियम क्लोराइड. आणि तिसरं आपल्याला बघायचं ZnS. बघा, Na+1 Cl- कटायन एक अनायन एक. Cesium+1 Cl-1 कटायन एक अनायनिक. Zn2+S-2 Zn एक कटायन एक अनायन. म्हणजे ही कोणती टाइप झाली? ए बी टाइप. समजलं? आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल्स बघायचे. NaCl सोडियम क्लोराइड, सीझियम क्लोराइड CaCl आणि झिंक सल्फेट ZnS. सो लेट अस स्टार्ट विथ सोडियम क्लोराइड. कुठे ए बी टाइप. आणि कोणतं एक्झाम्पल बघायचंय? NaCl. रेडियस रेशो मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, अनायन्स आर स्लाइटली बिगर इन साइज दॅन कटायन्स. अनायन्स म्हणजे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे ते स्लाइटली ग्रेटर इन साइज असतात कटायन्स पेक्षा. मग ते पॅकिंग बनवतात. बघा इथं अनायन मध्ये Cl-, इथं लिहितो फॉर्म्स पॅकिंग. आणि Na+ काय? कटायन्स प्रेझेंट इन व्हॉइड्स. व्हॉइड्स म्हणजे काय? एम्प्टी स्पेस. कटायन्स हे छोटे असतात म्हणून ते कुठं जाऊन बसतात? व्हॉइड्स मध्ये, म्हणजे एम्प्टी स्पेस, गॅप मध्ये जाऊन बसतात. आणि जे अनायन्स असतात ते पॅकिंग फॉर्म करतात. आला एवढं लक्षात? आता तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं, हा जो NaCl आहे तो FCC टाइप क्रिस्टल आहे. हे आपल्याला तर त्यांना ठेवायचंय. NaCl इज FCC टाइप क्रिस्टल. NaCl इज FCC टाइप क्रिस्टल. कोणतं क्रिस्टल आहे? FCC टाइप. FCC म्हणजे काय? फेस सेंटर क्युबिक क्रिस्टल. काय असतं फेस सेंटर क्युबिक क्रिस्टल मध्ये? 8 constituent particles are at 8 corners. 8 constituent particles are at 8 corner and 6 are there in 6 face. बघा, बघा हा झाला क्यूब. 8 constituent particles are at 8 corners and 6 are there in 6 face. मग पॅकिंग कोण बनवतं? पॅकिंग बनवतो Cl-, म्हणजे Cl- कुठं प्रेझेंट आहे? 8 कॉर्नर्सला. आणि 6 फेसला
1 2 3 फ्रंट फेस, बॅक फेस आणि हा फेस. बघा हे काय झालं Cl मायनस, हे काय झाले सगळे, हे जे मी आता जेवढे टाकले ते सगळे झाले Cl मायनस. कारण Cl मायनस पॅकिंग बनवतं, Cl मायनस पॅकिंग बनवतं म्हणजे ते 8 कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत 8 कॉर्नर आणि 6 इन 6 फेस. कोण असणार आहे फक्त Cl मायनस. तर Cl मायनस टोटल किती बघू, Cl मायनस फॉर 1 युनिट सेल. मी तुम्हाला सांगितले असे खूप सारे युनिट सेल एकत्र येऊन क्रिस्टल बनतो. त्याच्यातलं स्मॉलेस्ट रिपीटिंग पॅटर्न काय आहे युनिट सेल. तर Cl मायनस पर युनिट सेल किती असतं आपण बघू. Cl मायनस पर युनिट सेल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके 8 कॉन्स्टंट पार्टिकल्स आर देयर इन 8 कॉर्नर्स. बरोबर 8 कॉन्स्टंट पार्टिकल्स आर देयर इन 8 कॉर्नर्स. 8 कॉन्स्टंट पार्टिकल्स आर देयर इन 8 कॉर्नर्स. आणि कॉर्नर्सचा जो कॉन्स्टंट पार्टिकल्स ते त्याचं एका युनिट सेलला कॉन्ट्रीब्युशन किती. तुम्ही माझ्यामध्ये पहिला का दुसरा व्हिडिओ असत मी तिथं कॉन्ट्रीब्युशन लिहून दिले. कारण हा जो कॉन्स्टंट पार्टिकल्स आहे हा फक्त याच युनिट सेलचा आहे का नाही, तो फक्त याचा 1/8 ते आठवतो, फक्त याचा किती फक्त तो 1/8. 1/8 ऑफ 8 दॅट इज 1. 1/8 ऑफ 8 इज 1. का 1/8 प्रिव्हियस व्हिडिओज बघा 1/8 कसं आहे मी तिथे एक्सप्लेन केलंय. आणि फेस किती फेस आहे 6 फेस म्हणजे या 6 फेसला 6 क्लोरीन्स आहे. आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ फेस किती असतो 1/2. कारण हा जर फेस झाला इथं ऍटम असेल तर एक युनिट सेल वर त्याच्यावरती आणि एक युनिट सेल खाली म्हणजे त्या दोघां मिळून तो एक फेस आहे. फेसचा ऍटम आहे म्हणजे याच्यासाठी अर्धा आणि या वरच्यासाठी अर्धा म्हणजे फेसचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं 1/2. 1/2 into 6 that is 3. तर टोटल क्लोरीन्स किती झाले पर युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये टोटल क्लोरीन किती झाले 4. बघा बरं का टोटल क्लोरीन किती झाले एका युनिट सेल साठी 4. मग मला सांगा बघा इकडे लक्ष द्या NaCl मायनस हा जर एका युनिट सेल साठी जर झाला 4 तर Na प्लस पण 4 पाहिजे. का बरं कारण एक Na प्लस आणि एक Cl मायनस मिळून NaCl तयार होतं. मग 4 Cl मायनस असेल तर 4 Na प्लस पाहिजे आहे का नाही लॉजिक. एक NaCl बनवण्यासाठी एक Na आणि एक Cl पाहिजे. त्याचप्रमाणे आता Cl मायनस पर युनिट सेल किती झाले 4. मग 4 जर Cl मायनस असतील तर 4 Na प्लस पाहिजे. पण कटायन पुढे प्रेझेंट असतो व्हॉइड मध्ये आणि व्हॉइड बाबतीत तुम्हाला मी एक शिकवलेलं आहे कोणते 2 टाईपचे व्हॉइड असतात टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आठवतं इथं लिहितो बघा वरती टेट्राहेड्रल व्हॉइड आहे बॉक्स करून लिहितो बघा टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड. इफ द कॉन्स्टंट पार्टिकल्स आर n टेट्राहेड्रल व्हॉइड असतं त्याचं डबल टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असतात त्याच्या इतकेच. आणि आता आपण शिकतोय FCC आठवतं FCC चा रँक किती आहे 8 कोपऱ्याला म्हणजे 1/8 ऑफ 8 इज 1 आणि 1/2 ऑफ 6 इज 3 म्हणजे n ची व्हॅल्यू किती इथं 4. मग n ची व्हॅल्यू जर 4 असली तर त्याच्या टेट्राहेड्रल व्हॉइड किती 8 कारण 2n आहे आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती फक्त 4. म्हणजे आता लॉजिक बघा n ची व्हॅल्यू FCC साठी 4 आहे तर टेट्राहेड्रल व्हॉइड किती असणार आहे 8 कारण 2n आहे ना आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती फक्त n म्हणजे 4च असणार. मग मला सांगा आता हे लॉजिक यूज करून हा Na प्लस टेट्राहेड्रल व्हॉइड मध्ये जाणार का ऑक्टाहेड्रल व्हॉइड मध्ये. कारण इथं ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असणार आहे 4 इथं टेट्राहेड्रल व्हॉइड किती असणार आहे 8 आणि आपल्याला Na प्लस किती पाहिजे 4 म्हणजे Na प्लस पुढे गेलेला असणार आहे ऑक्टाहेड्रल व्हॉइड मध्ये. Na प्लस पुढे गेलेला असणार आहे
ऑक्टाहेड्रल वॉइड मध्ये. तर बघा मी इथंच कंटिन्यू करतो. सो Na प्लस ऑक्टाहेड्रल वॉइड कव्हर करतो. काय करतो? ऑक्टाहेड्रल वॉइड. मग मला सांगा ऑक्टाहेड्रल वॉइड कोणत्या पोझिशन मध्ये असतात, कुठं कुठं असतात ऑक्टाहेड्रल वॉइड? तुम्हाला जर आठवत असेल एक बॉडी सेंटरला असतो आणि ए सेंटरला, बॉडी सेंटरला आणि ए सेंटरला. मी तुम्हाला पोझिशन ऑफ वॉइड्स हा एक लेक्चर मध्ये शिकवलंय. टेट्राहेड्रल वॉइड्स बॉडी डायगोनलला असतो, ऑक्टाहेड्रल वॉइड्स एक फेसला असतो आणि बाकी ए सेंटरला असतो. मग बघा हे ऑक्टाहेड्रल वॉइड्स कुठं कुठं असतात? एक तर असतो सेंटरला, एक कुठं असतो? सेंटरला, आणि बाकी कुठं असतात? एज सेंटरला असतात. कुठं असतात? एज सेंटरला. मग मला सांगा जो बॉडी सेंटर आहे म्हणजे या युनिट सेलच्या मध्ये येतो, या युनिट सेलच्या मध्ये, म्हणजे तो कोणा संग शेअर करणार नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती झाली? 1. तो त्याच युनिट सेलचा आहे कारण तो बॉडीच्या मध्ये. आणि बाकी कुठे आहे? एज सेंटर. तर एका क्यूब साठी किती एजेस असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एजेस. आणि एजचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? 1/4. एजचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? 1/4. बघा हा जो इथं मी डॉट टाकलाय तो किती जणांनी शेअर केला असेल? एक क्यूब तिकून असणार आणि म्हणजे झाले 2 क्यूब आणि 2 त्याच्या वरती असणार, म्हणजे 4 जणांनी शेअर केलेला येतो, म्हणून 1/4. अ 12 इंटू 1/4 किती झालं? हा 3 3 + 1 4 आले का नाही? Na प्लस 1 4 म्हणजे Na प्लस कुठं आहे? ऑक्टाहेड्रल वॉइड मध्ये. समजलं? आणि क्लोरीन काय बनवतो? क्लोरीन बनवतो पॅकिंग. ओके, म्हणजे जे आता बघा मी एकच एज घेतो. बघा हा इथं Cl आहे, हा इथं Cl आहे, म्हणजे इथं मध्ये कोण असणार आहे? Na प्लस. बरोबर ना? कारण सगळे एज दाखवत बसत नाही. मग मी आता ती डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. बघा हा जो इथं डॉट दाखवला तो काय आहे? Cl मायनस. Cl मायनस जरा मोठा असतं बघा, Cl मायनस. आणि हा डॉट पण काय आहे? Cl मायनस. हा पण काय झाला? Cl मायनस. आणि मध्ये कोण आहे? Na प्लस. मग मला सांगा या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत लेंथ किती? A. आठवतं? व्हॉल्यूम ऑफ क्यूब A क्यूब. L क्यूब ऐवजी आपण A नोटेशन वापरलं होतं आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं A म्हणजे फक्त एज लेंथ आणि A क्यूब म्हणजे त्याचं व्हॉल्यूम, म्हणजे लेंथ किती? A. मग मी असं लिहू शकतो का? बघा A = इथून तर इथून याचा काय झाला? रेडियस झाला क्लोरीनचा, म्हणजे काय झाला? R मायनस. इथून तर इथून काय झाला? या क्लोरीनचा रेडियस झाला. आणि मध्ये तर सोडियम आहे, त्याचं तर डायमीटर आहे, म्हणजे 2R प्लस लिहू शकतो का मी? कारण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत रेडियस, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत रेडियस, म्हणजे मी असं लिहू शकतो का? 2R मायनस प्लस 2R प्लस = A. बघा 2R प्लस 2R मायनस = A. बघा एवढं पॉइंट नोट डाऊन करा व्यवस्थित. केलं व्हिडिओ पॉज करा, एवढं पॉइंट नोट डाऊन करा. ओके,
चला तर परत आपण त्याची इम्पॉर्टंट पॉइंट लिहू. NaCl FCC Cl मायनस काय फॉर्म करतं पॅकिंग, परत Cl मायनस पर युनिट सेल किती आहे 4. थर्ड पॉइंट Na प्लस कुठे आहे ऑक्टाहेड्रल व्हॉइड मध्ये, Na प्लस पर युनिट सेल किती आहे 4. फोर्थ पॉइंट NaCl पर युनिट सेल. मग जर Na प्लस जर 4 असते ना Cl मायनस जर 4 असते तर NaCl पण किती असणार 4. बघा Na प्लस Na प्लस Na प्लस Na प्लस हे किती झाले 4. बघा Na प्लस किती आहे 4 आणि Cl मायनस पण किती आहे 4. Cl मायनस पण किती 4. मग एक Na एक Cl, एक Na एक Cl, एक Na एक Cl. मग हे काय झालं एकदा NaCl प्लस मायनस कॅन्सल होईल 2दा 3दा आणि हा 4दा. म्हणजे NaCl पर युनिट सेल किती झाले 4. आणि नंतर आपण काय बघितलं होतं 2R minus plus 2R plus is equal to 8. 6 पॉइंट आपल्याला बघायचं आहे. 6 बघायचं आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Na, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Na प्लस. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे तो किती नियरेस्ट नेबर आहे त्याचा. तर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Na प्लस बघू आपण किती आहे. आणि दुसरं बघायचं आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Cl मायनस. Cl मायनस कुठं कुठं असतं Cl मायनस असतं 8 हे 8 कोपऱ्याला असतात आणि 6 हे 6 फेजला 1 2 3 4 5 आणि 6. आणि Na प्लस कुठं असतं एक सेंटरला, एक कुठं असतं सेंटरला आणि बाकी कुठं असतात ए सेंटर मध्ये असतात. हे काय झालं Na प्लस आणि हा झाला Cl मायनस. आता मी तुम्हाला पहिलं Cl मायनसचे नियरेस्ट नेबर किती ते दाखवतो बघा. हा एक मोठा करू आपण, याला आपण Cl मायनस म्हणू. तर याचा नियरेस्ट Na प्लस किती नियरेस्ट आहे बघा बरं. हा एक, मग इकडं पण एक असणार, नंतर हा एक म्हणजे इकडं पण एक असणार आणि हा इथं वरती एक म्हणजे या डायरेक्शनला पण एक असणार. म्हणजे किती झाले 1 2 3 4 5 6. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Cl मायनस किती आहे 6. आता कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Na प्लस बघू आपण. तर बघा हा झाला Na प्लस. तर बघा हा झाला H बरोबर. हा इथं सेंटरला कोण आहे Na प्लस, म्हणजे इथे एक Cl मायनस आहे आणि इथे एक Cl मायनस. हे दोन झाले, एक वरती आणि एक खाली, किती झाले 4. एक फ्रंटला आणि एक बॅकला, किती झाले 6. बघा ही जी एज आहे ज्याच्यात मी हा Na प्लस जरा मोठा काढला बघा, त्याची नियरेस्ट नेबर बघायची. तर हा सेंटरला कोण झाला Na प्लस,
हा कोण झाला मग Cl मायनस आणि Cl मायनस. बघा हा एक Cl मायनस, हा एक Cl मायनस, बरोबर. एक वरती आणि एक खाली, किती झाले 4. एक फ्रंटला आणि एक बॅकला, टोटल किती झाले 6. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Na प्लस पण किती झाला 6. एवढं आपल्याला देण्यात व्हायचं. समजलं. जर आणखीन तुम्हाला याच्यात पॉइंट्स ऍड करायचे असतील तर आपण जे पहिल्या लेक्चर्स मध्ये जे शिकलोय ते पण इथं आपण इन्क्लूड करू शकतो. याची पॅकिंग एफिशियन्सी FCC ची किती असते? पॅकिंग एफिशियन्सी ऑफ FCC इज 74%. आठवतं याच्यात आपण डिराइव्ह पण केलेलं आहे 74%. म्हणजे व्हॉइड किती असणार इथं? व्हॉइड इज 26%. व्हॉइड किती इथं? 26%. समजलं. तर आपण डिटेल NaCl चा स्टडी केलाय. त्याच डिटेल मध्ये आपण सीझियम क्लोराइड आणि झिंक सल्फेट डिटेल मध्ये स्टडी करू. ओके, समजले? ओके, सम मोर एक्झाम्पल्स. बघा असं काही एक्झाम मध्ये फक्त तुम्हाला NaCl च विचारलं जाणार नाही, त्यासारखे दुसरे कंपाऊंड सुद्धा FCC म्हणजे पॉइंट्स तर हेच असणार. फक्त NaCl ऐवजी जर दुसरं आलं तर काय करायचं बघा. एक्झाम्पल्स, हॅलाइड्स ऑफ अल्कली मेटल. अल्कली मेटल म्हणजे कोणत्या ग्रुपचे? ग्रुप 1, बरोबर. ग्रुप 1 चे हॅलाइड्स सपोज लिथियम ब्रोमाइड, लिथियम क्लोराइड. हे पण NaCl चे जसं आपण स्टडी केलं तसं पण याचं सारखंच असणार. लिथियम ब्रोमाइड, लिथियम क्लोराइड, कारण लिथियम हा ग्रुप 1 चा एलिमेंट आहे. तर दुसरं काय? ऑक्साइड्स ऑफ अल्कली अर्थ मेटल. अल्कली अर्थ मेटल म्हणजे ग्रुप 2. ग्रुप 2. आणि कोणते याचे एक्झाम्पल्स? मॅग्नेशियम ऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड्स. असे बुक्स मध्ये तुम्हाला आणखीन काही एक्झाम्पल्स भेटतील. फक्त एवढं ध्यानात ठेवायचं. आता विचारलं बऱ्याच ठिकाणी NaCl च विचारलं जातं, पण NaCl ऐवजी जर तुम्हाला विचारलं लिथियम ब्रोमाइड, मग NaCl चंच पूर्ण लॉजिक तिथं लावायचंय, कारण हे दोन्ही क्रिस्टल्स FCCs आहे. समजलं. तर आपण पहिल्या टाईपचं क्रिस्टल संपवलं, दॅट इज NaCl. आता आपल्याला बघायचं सीझियम क्लोराइड, सेकंड टाइप. ओके, नेक्स्ट वन इज सीझियम क्लोराइड. आता सीझियम क्लोराइड मध्ये काय प्रॉब्लेम आपण ते बघू. पहिला हा सीझियम कोणत्या ग्रुपचा एलिमेंट आहे? हा ग्रुप 1 चा एलिमेंट आहे. कोणत्या ग्रुप 1 चे एलिमेंट? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, पोटॅशियम, सीझियम, फ्रान्सियम. रुबिडियम इथं, सीझियम आणि नंतर फ्रान्सियम. वरती हायड्रोजन असतात, पण हायड्रोजनचं कन्फ्युजन ग्रुप 1 मध्ये ग्रुप 17 मध्ये. म्हणजे आपण हायड्रोजन इथून सोडून देऊ. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. आता आपण स्टडी आणि आपण हायड्रोजनची फॅमिली पण इथं लिहू. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बघा आपण NaCl चं क्रिस्टल बघितलं होतं. आता आपण NaCl चं क्रिस्टल बघितलं होतं, बरोबर. आता आपल्याला कोणतं बघायचं? आपल्याला बघायचं सीझियम आणि नंतर हा क्लोराइड. बघा जसं आपण डाऊन द ग्रुप जातो तसं ऍटॉमिक साइज काय होणार आहे? वाढणार आहे. आता फक्त ग्रुप 1 बघा तुम्ही. ग्रुप 1 ऍज वी मूव्ह डाऊन द ग्रुप ऍटॉमिक साइज इन्क्रीजेस. म्हणजे सीझियम ची ऍटॉमिक साइज खूप जास्त असणार आहे Na+ पेक्षा. इथं क्लिअर झालं. सीझियम is having greater size than Na+. आणि क्लोरीन हा इकडे पार ग्रुप 17. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. As we move left to right in the period, as we move from left to right in the period, atomic size decreases.
ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. म्हणजे हा क्लोरीन इकडे आहे, म्हणजे इथं काय आहे, सीझियम आणि क्लोरीनचा ॲटॉमिक साईज कंपेरेबल आहे. NaCl मध्ये तशी गोष्ट नव्हती, पण इथं सीझियम आणि क्लोराइड मध्ये ॲटॉमिक साईज कंपेरेबल आहे. ॲटॉमिक साईज कंपेरेबल म्हणजे काय, त्यांची दोघांची ॲटॉमिक साईज नियरली बिट सेम आहे. कोणाची, सीझियम इज हॅविंग सेम ॲटॉमिक साईज लाईक Cl मायनस. एवढंच जाणतो, सीझियम आणि क्लोराइड आयनची ॲटॉमिक साईज नियरली बिट काय सेम आहे. ओके, तर जसं NaCl is type of FCC type crystal, cesium chloride is BCC type. एवढंच देण्यात पाहिजे आता, फक्त एवढं देण्यात BCC टाइप cesium chloride. बाकी मी बाकीचं कसं देण्यात यायचं याचं लॉजिक सांगतो तुम्हाला. बघा, बॉडी सेंटर म्हणजे काय, 8 constituent are at 8 corners and 1 at the center. बघा, बॉडी सेंटर म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 and 8 constituent in 8 corner and 1 in the body center. मग आता मला सांगा, पॅकिंग कोण बनवतं, पॅकिंग अनायन्स बनवतं. इथं अनायन्स कोण आहे, Cl मायनस. म्हणजे सेकंड पॉइंट, Cl मायनस फॉर्म्स पॅकिंग. आणि इथं पॅकिंग म्हणजे आउटसाइड पॅकिंग जे असते तो Cl मायनस बनवतो. म्हणजे 8 कन्स्टिट्युएंट्स आर इन 8 कॉर्नर. सेंटरचं नाही, मागच्या वेळेस पण बघा 8 कन्स्टिट्युएंट 8 कॉर्नर्स आणि 6 इन 6 स्पेस, ते बाहेरचे होते. हा एकदम बॉडी सेंटरला आहे, याला सोडून द्यायचं. 8 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ॲट 8 कॉर्नर. म्हणजे इथं कोण असणार आहे, Cl मायनस Cl मायनस Cl मायनस. सगळे 8 ठिकाणी कोण असणार, Cl मायनस. म्हणजे 1/8 ऑफ 8 इज इक्वल टू 1. का 1/8 लिहिलं, कारण जे कॉर्नरचं असतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असतं, 1/8. आणि टोटल किती कॉर्नर्स, 8. 1/8 ऑफ 8 इज 1. म्हणजे क्लोराइड इथं पुढे लिहितो बघा, Cl मायनस पर युनिट सेल किती आहे, 1. मग मला सांगा, Cl मायनस जर 1 असेल तर सीझियम क्लोराइड पण, सीझियम पण 1 पाहिजे, कारण आपल्याला फॉर्म्युला करायचं आहे सीझियम क्लोराइड. Cl मायनस जर 1 असेल तर सीझियम पण 1च पाहिजे, आणि तो 1 कुठं असतो, बॉडी सेंटर मध्ये असतो. हा दिसतो, मुद्दा पण मोठा काढला तुम्हाला समजून म्हणून. म्हणजे सीझियम इज इन बॉडी सेंटर, आणि बॉडी सेंटर कोणाला शेअर करत नाही, म्हणजे याची पण व्हॅल्यू 1 झाली. म्हणजे सीझियम पर युनिट सेल किती झाले, 1. हा जो मध्ये दिसतो तो हा काय, सीझियम. फोर्थ पॉइंट, देन सीझियम क्लोराइड पर युनिट सेल किती असणार आहे, सीझियम 1 क्लोराइड 1. म्हणजे सीझियम क्लोराइड किती असणार, 1च असणार आहे. 8 सीझियम प्लस 1, Cl मायनस प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. सीझियम पर युनिट सेल किती आहे, 1. आता बघा, हा इथं क्लोराइड आहे, इथं सीझियम आहे आणि इथं क्लोराइड आहे. मी जर अशी रेष टाकली तर याला आपण काय म्हणतो, बॉडी डायगोनल म्हणतो. बॉडी डायगोनल म्हणजे रूमचा एक कॉर्नर धरायचा आणि त्याचा अपोजिट डाऊन साइड कॉर्नर, त्याला काय म्हणतो आपण, बॉडी डायगोनल. म्हणजे मी इथं बघा ही बॉडी डायगोनल काढतो बघा, ही बॉडी डायगोनल असेल. या इथं काय, Cl मायनस, इथं काय, Cl मायनस. जरा व्यवस्थित काढतो बघा.
आणि मध्ये कोण आहे सीजियम आणि हा Cl मायनस. आणि मी सीजियम इथं मुद्दाम मोठा काढला कारण दोन्हीची साईज काय कम्पेरेबल आहे. मग मला सांगा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती. मी तुम्हाला याची ट्रिक सांगितली होती. मला सांगा मला या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत जायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागणार. बघा हा ए, हा ए आणि हा ए म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायला लागणे ए म्हणजे मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं √3a म्हणजे हे डिस्टन्स किती झालं या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत डिस्टन्स काय झालं √3a. मग मला सांगा हा झाला याचा रेडियस, हा झाला डायमीटर आणि हा झाला रेडियस. म्हणजे मी असं लिहू शकतो का 2 टाइम्स r मायनस म्हणजे काय anion प्लस 2 टाइम्स r प्लस इज इक्वल टू √3a. 2 टाइम्स r मायनस प्लस 2 टाइम्स r प्लस इज इक्वल टू √3a किंवा असं 2 टाइम्स Cl मायनस 2 टाइम्स Cgm प्लस इज इक्वल टू √3a. कारण इथं रेडियस बघतो ना आपण. हा बघा हा रेडियस r मायनस, हा रेडियस r मायनस आणि हा डायमीटर झाला म्हणजे 2r प्लस म्हणजे 2r मायनस प्लस 2r प्लस इज इक्वल टू √3a. √3a काय झाला त्याचा डिस्टन्स झाला. तर याचे आणखीन काही एक्झाम्पल्स बघा. सीजियम क्लोराइड झाला आपण सीजियम आयोडाइड, टेरिलियम ब्रोमाइड, टेरिलियम आयोडाइड हे याचे एक्झाम्पल झाले. बघा सीजियम क्लोराइड तर आपण डिटेल मध्ये स्टडी केला, एक डिटेल मध्ये स्टडी केला, दुसरे त्याच्या सारखेच आहे. मग सीजियम आयोडाइड पण त्याच्या सारखाच, टेरिलियम ब्रोमाइड पण त्याच्या सारखाच आणि टेरिलियम आयोडाइड पण त्याच्याच सारखा. समजलं. तर सीजियम क्लोराइड बघा आपल्याला 1-2 लेक्चर झाल्यानंतर याच्यावर न्यूमेरिकल सॉल्व करायचे. ध्यानात ठेवायचं सीजियम क्लोराइड हा एक थोडा एक्सेप्शन आहे. बघा काय एक्सेप्शन आहे तर मी इथं वरती लिहितो बघा. मला सांगा जर तुम्हाला क्वेश्चन आला सीजियम क्लोराइड इज BCC. आता मला माहित नाही तुम्हाला आठवतं का SCC साठी रँक होता 1, BCC साठी रँक होता 2 आणि FCC साठी रँक होता 4. ज्याने व्हिडिओज व्यवस्थित बघितले असतात त्याला कळणार हे रँक काय. तर SCC म्हणजे 18 8 कॉर्नर म्हणून रँक 1 येतो. BCC म्हणजे 18 8 कॉर्नर आणि 1 इन द सेंटर, त्या 1 इन द सेंटरचा 1 आणि 1/8 ऑफ 8 चा 1 म्हणून 2 येतो. आणि FCC साठी 4 व्हॅल्यू काय येते 18 8 कॉर्नर्स तिथून 1/8 ऑफ 8 इज 1 आणि 6 in 6 फेस. एका फेसचं कॉन्ट्रीब्युशन हाफ असतं, हाफ इंटू 6 दॅट इज 3 3 + 1 4. बघा सीजियम क्लोराइडचं जर तुम्हाला सांगितलं इट इज BCC तर तुम्ही N ची किंवा Z ची व्हॅल्यू काय घेणार आहे 2. BCC साठी व्हॅल्यू किती आहे 2 आहे. पण जर सीजियम क्लोराइड जर आलं तर व्हॅल्यू किती आली पाहिजे 1. म्हणजे जर सीजियम क्लोराइड असं दिलं सीजियम क्लोराइड क्रिस्टलाइज इनटू BCC मग मुलं BCC म्हटलं की लगेच N ची व्हॅल्यू किंवा Z ची व्हॅल्यू काही फॉर्म्युलाज मध्ये N वापरतात, काही फॉर्म्युलाज मध्ये Z वापरतात. कोणते फॉर्म्युला आहे D = N × M/A³ × Na डेन्सिटीचा फॉर्म्युला होता बघा. त्याचा जो N ची व्हॅल्यू किंवा Z ची व्हॅल्यू काय असते सीजियम क्लोराइड साठी 1 असते. कारण सीजियम क्लोराइड BCC आहे, BCC ची व्हॅल्यू किती असते 2 असते. पण सीजियम क्लोराइड हा एक्सेप्शन आहे कारण आपण याचा स्टडी केल्यानंतर असं आढळलं की याची व्हॅल्यू किती असते 1. म्हणून बरेचसे 90% स्टुडंट तिथं चुकी करतात. जरी तुम्हाला आता समज नसेल तर मी ते सम सॉल्व करताना त्या समवर स्टार टाकतो. तो सम सगळ्यांनी व्यवस्थित बघायचा कारण त्या ठिकाणी BCC म्हटलं का आपण व्हॅल्यू लगेच 2 टाकतो. पण जर सीजियम क्लोराइड, सीजियम आयोडाइड, टेरिलियम
ब्रोमाइड, टेरलियम आयोडाइड आली तर आपण व्हॅल्यू किती टाकायची 1. समजलं? ओके. आता लास्ट शिकायचं आहे आपल्याला झेडएनएस टाईप. आता झेडएनएस पण काय असतो? एफसीसी टाईप असतो. कोणता असतो? एफसीसी टाईप. झेडएनएस पण कोणता टाईप आहे? एफसीसी टाईप. मग NaCl पण एफसीसी टाईप होता, झेडएनएस पण एफसीसी टाईप होता. मग याच्यात फरक काय? तर फरक काय तुम्ही नीट लक्ष द्या. तर हा झाला एफसीसी, म्हणजे इथं S-2, कारण Zn+2 S-2 आहे. जो निगेटिव्ह असतो तो काय बनवतो? पॅकिंग बनवतो. तर पॅकिंग कसं? तीन, 4, 5, 6, 7, 8 आणि एफसीसी म्हणजे फेस मध्ये पण असणार 1, 2, 3, 4, 5, 6 फेस मध्ये पण असणार. बरोबर. म्हणजे हे सगळे झाले S-2. हे सगळे काय झाले? S-2, कारण ते पॅकिंग बनवतं ना. मग 8 in 8 कॉर्नर म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय झालं? 1/8 of 8 is equal to 1 and 1/2 of 6 that is equal to 3. 3 plus 1 4. म्हणजे S-2 per unit cell is equal to 4. पर युनिट सेल म्हणजे या एका युनिट साठी किती S-2 असणार? कारण असे खूप सारे युनिट सेल एकत्र येऊन एक क्रिस्टल बनतो. द स्मॉलेस्ट रिपीटिंग पॅटर्न ऑफ अ क्रिस्टल इज युनिट सेल. तर S-2 किती झाले? 4. मग Zn बघा हा झाला S-2 आणि S-2 किती वेळा झाले? 4. मग Zn2 प्लस पण 4 टाइम्स पाहिजे. 2 plus -2 2 plus -2 2 plus -2 2 plus -2 आपण कटायन पहिला लिहितो म्हणून ZnS. म्हणजे आता एक हिंट आपल्याला भेटती का Zn2 प्लस पण किती पाहिजे? 4 पाहिजे. तर Zn2 प्लस पुढे जाणार आहे व्हॉइड. आणि व्हॉइड किती प्रकारचे असतात? 2 टाइप्स ऑफ व्हॉइड्स. N2N टेट्राहेड्रल व्हॉइड आणि N ऑक्टाहेड्रल व्हॉइड. N ची व्हॅल्यू किती? 4. म्हणजे टेट्राहेड्रल व्हॉइड किती असणार? 2 into 4 that is 8 आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड N मध्ये किती असणार? तो 4. फक्त फरक काय बघा, NaCl मध्ये ऑक्टाहेड्रल व्हॉइड होतं. NaCl मध्ये काय होतं? ऑक्टाहेड्रल व्हॉइड होतं. आता इथं पण आपल्याला व्हॅल्यू 4च पाहिजे, पण इथं ऑक्टाहेड्रल व्हॉइड नसून टेट्राहेड्रल व्हॉइड आहे. ZnS मध्ये कोणता व्हॉइड आहे? टेट्राहेड्रल व्हॉइड. मग तुम्ही म्हणाल सर टेट्राहेड्रल व्हॉइड तर 8 आहे आणि आपल्याला फक्त 4च पाहिजे, कारण आपला Cl मायनस किती आला? 4. मग Zn2 प्लस पण किती आला पाहिजे? 4. आणि NaCl मध्ये आणि ZnS मध्ये तोच फरक आहे. NaCl मध्ये Na प्लस कोणत्या व्हॉइड मध्ये असतो? ऑक्टाहेड्रल. पण इथं Zn2 प्लस पुढे असतो टेट्राहेड्रल व्हॉइड. मग टेट्राहेड्रल व्हॉइड मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 8. पण ते 8 नसून 4 कसं येतं? कारण तो अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हॉइड मध्ये असतो. अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हॉइड हे ध्यानात ठेवायचा. इट इज इन व्हॉइड मध्ये असतं कोणत्या? टेट्राहेड्रल, पण अल्टरनेट. चला इकडे पुढे लिहितो. हे समजलं? अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हॉइड. अल्टरनेट टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणजे काय बघा. टेट्राहेड्रल व्हॉइड कुठं असतं? बॉडी डायगोनलला असतं. आठवतं कुठं असतं? टेट्राहेड्रल व्हॉइड कुठं असतं? बॉडी डायगोनल. बघा हा बॉडी डायगोनल आपण बघू.
बघा इथं दाखवतो मी हा बॉडी डायगोनल, हा इथं S-2 आणि इथं पण S-2. एका बॉडी डायगोनलला किती टेट्राहेड्रल असतात? 2 असतात. पण इथं अल्टरनेट आहे, म्हणजे इथं किती असणार आहे? फक्त एकच. समजून घ्या, 4 बॉडी डायगोनल असतात आणि एका बॉडी डायगोनलला 2 टेट्राहेड्रल असतात, म्हणजे टोटल किती झाले? 8. पण इथं अल्टरनेट असल्यामुळे एका बॉडी डायगोनलला एकच असणार. इथं असेल तर इथं नसणार. अल्टरनेट समजलं? टोटल 8 आलं पाहिजे, पण इथं 4 काय येतं? कारण तो अल्टरनेट पोझिशनला असतं. तर हा झाला बॉडी डायगोनल, म्हणजे इथं असणार आहे 8 टेट्राहेड्रल, इथं नसणार आहे. मग याचा नियरेस्ट नेबर किती असणार आहे मला सांगा? 4th पॉइंट, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ S-2. बघा हा S-2 कुठं आहे? इथं कॉर्नर लाईन कुठं आहे? इथं कुठं आहे? S-2 कॉर्नर लाईन. तर याचे नियरेस्ट नेबर्स किती असणार आहे बघू आपण. हा 1 2 3, पुढे इकडं 4 5 6 असे असणार आहे. पण एका बॉडी डायगोनलला किती टेट्राहेड्रल असतात? 2 असतात. पण इथं अल्टरनेट असल्यामुळे किती असतात? 1 असतात. म्हणून याची व्हॅल्यू किती येते? कोऑर्डिनेशन नंबर S-2 चा 4 येतो. कारण हा कॉर्नर लाईन, मग तो किती जणांनी शेअर केला असणार आहे? 8 जणांनी शेअर केला असणार आहे. मग सर तर ते 8 आलं पाहिजे, पण अल्टरनेट असल्यामुळे ते किती येतं? 4 येतं. अल्टरनेट असल्यामुळे ते किती येतं? 4. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ S-2 4 आला, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Zn2 प्लस 1 किती येणार? 4 येणार. समजलं? तर याचे आणखीन काही एक्झाम्पल्स आहे बघा. कॉपर क्लोराइड, कॉपर आयोडाइड, कॉपर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाइड, हे झाले याचे एक्झाम्पल्स. बरं, परत 2 मिनिटात सगळं तुम्हाला रिवाइज करून देतो. NaCl असतो FCC म्हटलं तर व्हॅल्यू यांची किती आली पाहिजे? 4. मग Cl मायनस हा निगेटिव्ह कुठे गेला पाहिजे? पॅकिंगला. पॅकिंग कुठं होणार? 8 कॉन्स्टंट पार्टिकल्स आर 8 कॉर्नर 6 in 6 फेज. 8 कॉन्स्टंट पार्टिकल्स इन 8 कॉर्नर म्हणजे 1/8 ऑफ 8 इज 1 आणि हाफ इंटू 6 फेज दॅट इज 3. म्हणजे Cl मायनस किती आले? 4. म्हणजे Na प्लस पण किती आले पाहिजे? 4. म्हणजे Na प्लस कुठं जाणार? ऑक्टाहेड्रल वॉइडमध्ये. ऑक्टाहेड्रल वॉइड कुठं असतात? एक तर असतो बॉडीमध्ये आणि एक असतो एस सेंटर. झालं त्याचं. दुसरं आपण बघितलं होतं सीजियम क्लोराइड BCC टाईप असतो आणि सीजियम आणि क्लोरीनची ॲटॉमिक साईज नियरली कंपेरेबल असते. मग पॅकिंग कोण बनवणार? Cl मायनस कुठं असणार? 8 in 8 कॉर्नर्स. मग 8 in 8 कॉर्नर्स. मग कॉन्ट्रीब्युशन किती झालं? 1/8 ऑफ 8 इज 1. क्लोराइड किती झालं? 1. मग सीजियम किती पाहिजे? 1. तो सीजियम कुठं असतो? बॉडी सेंटरमध्ये असतो आणि बॉडी सेंटरचा कोणीही शेअर करत नाही. म्हणजे Cl मायनस पर युनिट सेल किती? 1. सीजियम प्लस पर युनिट सेल किती? 1. म्हणजे सीजियम क्लोराइड पर युनिट सेल किती असणार? 1. आणि शेवटचं आपल्याला शिकलो ZnS पण FCC टाईप असतो. म्हणजे त्याचा NaCl मध्ये काय फरक आहे? तिथं तो असतो ऑक्टाहेड्रल वॉइड आणि इथं आहे टेट्राहेड्रल वॉइड. पण टेट्राहेड्रल वॉइड तर 8 आहे, मग इथं 4 व्हॅल्यू कशी येते? कारण तो अल्टरनेट बॉडी डायगोनलला असतो. बॉडी डायगोनलला असतं. कारण टेट्राहेड्रल वॉइड कुठं असतं? बॉडी डायगोनलला. ते किती असतात? एका बॉडी डायगोनलला 2. असे रूमचे किती कोपरे असतात? 4 कोपरे. म्हणजे 4 बॉडी डायगोनलला किती असणार आहे? 8. पण इथं व्हॅल्यू काय का 4 येते? कारण ते अल्टरनेट बॉडी डायगोनलला असतं. समजलं? याच्यात काय अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.